नमस्कार मित्रांनो, मी अर्चना। चला तर पाहूया आपण खूप अशी सुंदर ब्लाऊज डिझाईन। त्यासाठी हे बघा ब्लाऊजचे कापड आणि काठ मी बाजूला ठेवलेला आहे आणि हे बघा अस्तर। तर अस्तरचं शोल्डर आहे 5.5, घडी आहे 9ची आणि उंची आहे 14। तर आपण गळा रुंदी ठेवणार आहोत 2.5 इंच, 2.5 इंच आणि गळ्याची उंची ठेवणार आहोत 10 इंच आणि आपण आडवे माप ठेवणार आहोत 3.5, 3.5 आणि आपण एक बॉक्स आखून घेणार आहोत। आणि आता आपण गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे। हे बघा आणि हे बघा 1 2 आपले हे पार्ट झालेले आहेत। तर आता हे बघा आता ब्लाऊजचा जो पीस होता त्यावर अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि चारी बाजूनी त्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा चारी बाजूनी व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आपण। हे बघा चारी बाजूनी आपण शिलाई घालून घ्यायची व्यवस्थित अशी। आणि आता राहिलेले कापड आपण कट करून घ्यायचं आहे। हे बघा व्यवस्थित आणि बाजूला पण जे जास्तीचं कापड झालेले ते कट करून घ्यायचं आणि दुसरा पण भाग अशाच प्रकारे समोर ठेवून हे बघा समोर आणि ठेवायचा आणि त्याला पण शिलाई घालून घ्यायची चारी बाजूनी। हे बघा चारी बाजूनी शिलाई घालून घेतलेली आहे आणि आता कट करून राहिलेले कापड आपण व्यवस्थित कट करून घ्यायचे। हे बघा व्यवस्थित आपण कट करून घेतलेत। आता कॅनव्हास घ्यायचा आहे, त्याच्यावर तो पाटीचा जो भाग आहे तो ठेवायचा आहे आणि हे बघा आता काय करायचं ते हललं जाऊ नये म्हणून त्याला आपण टाचणी लावून घेतलेली आहे आणि गळा आखून कॅनव्हासवर गळा आखून घ्यायचा आहे। गळ्याचा आकार हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असा गळ्याचा आकार आखून घ्यायचा आहे। आता 2 इंचवर टिक करायचेत। हे बघा अशा प्रकारे आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। हे बघा व्यवस्थित असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि ते कॅनव्हास कट करायचा आहे। हे बघा अशा प्रकारे आपण कॅनव्हास व्यवस्थित असं कट करून घ्यायचे। आता जो ब्लाऊजची धडी आहे त्याचे 2 भाग करायचेत। हे बघा असे समोरासमोर उलटे ठेवायचेत आणि त्याच्यावर कॅनव्हास ठेवायचे व्यवस्थित। इस्त्री केली तरी पण व्यवस्थित असे ते चिटकून बसतात आणि आपण टाचणी लावून घेणार आहोत। हे बघा इस्त्री केली तरी पण ते व्यवस्थित असे बसतात। हे बघा पण आपण टाचणी लावून घेतलेली आहे। आता आपण याला शिलाई घालून घ्यायची चारी बाजूनी। हे बघा खूप सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन आहे। अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। हे बघा व्यवस्थित अशी आपण चारी बाजूने शिलाई घालून घेतलेली आहे त्याला। आता टाचणी काढून घ्यायच्यात आणि हे बघा जे शिल्लक पुढच्या बाजूचं जे आतल्या बाजूचं कापड होतं ते आपण कट करून घ्यायचे आणि बाहेरच्या बाजूला थोडंसं शिल्लक ठेवून ते कट करून घ्यायचे। आता त्याला बाहेरच्या बाजूला जे कापड त्याला छोटे कट देऊन घ्यायचेत आणि त्याला दुमडून घालून त्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची। हे बघा आता दुसऱ्या पण बाजूला आपण अशाच प्रकारे शिलाई घालून घ्यायची आहे चारी बाजूला। हे बघा आणि हे बघा बाहेरच्या बाजूला जो आपण शिल्लक कापड ठेवलेले आहे त्याची दुमड घालून त्याला पण शिलाई घालून घ्यायची। हे बघा आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत। आता काय करायचं आहे ब्लाऊजचा जो एक भाग आहे तो घ्यायचा
आणि त्याच्यावर आतल्या अस्तरवर उलट्या बाजूने आपण हे तयार केलेले हे बघा काटाचे डिझाईन ठेवलेली आहे आपण, आणि त्याला शिलाई घालून घ्यायची आणि त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत. हे बघा अशा आता ते सरळ करायचेत. हे बघा व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचे आणि त्याला शिलाई घालून घ्यायची. हे बघा व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये आपण शिलाई घालून घ्यायची. हे बघा आपण बाहेरच्या पण बाजूने अशाच प्रकारे शिलाई घालून घेणार आहोत. हे बघा आपण व्यवस्थित अशी शिलाई घालून घेतलेली आहे आणि जे राहिलेले शिल्लक होते काटाचे ते आपण कट करून घ्यायचे. आता दुसऱ्या पण बाजूला हे बघा असं अस्तरवर उलट्या अस्तरवर ते उलटं करून ठेवायचं आणि त्याला शिलाई घालून घेऊन व्यवस्थित हे बघा आपण पलटी करून घेतल्या सरळ करून आणि त्याला व्यवस्थित अशी चारी बाजूने शिलाई घालून घेणार आहोत. हे बघा आता आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत. आता काय करायचं, बाहेरच्या बाजूला आपण लेस लावून घ्यायची. हे बघा आणि कोपऱ्याला आपण याला एक दुमड घालून घ्यायची म्हणजे वळवाय सोपं जाते लेस आणि कोपरा पण आपला व्यवस्थित असा निघतो. हे बघा आता त्याला डबल शिलाई घालून घ्यायची व्यवस्थित अशी लेसला. हे बघा आता दुसऱ्या पण बाजूला अशाच प्रकारे आपण लेस लावून घ्यायची. हे बघा दोन्ही बाजूला आपण लेस लावून घेतलेले आहेत. आता काय करायचं, आता हे बघा हे साडीचं कापड आहे, याचे दोन भाग करायचेत आणि हे बघा एक सरळ आणि एक त्याच्यावर पलटी ठेवून त्याला शिलाई घालून घ्यायची. हे बघा आणि एक दापटी पेक घालून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे एक दापटी पेक घालून घ्यायची व्यवस्थित अशी. आणि याला काय करायचं, आता प्लेटा घालून घ्यायच्या व्यवस्थित अशा. हे बघा अशा प्रकारे एक एक प्लेटा घालून घ्यायचेत. हे बघा व्यवस्थित अशा प्लेटा घालून घ्यायचेत एक 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 करून. हे बघा आता हे बघा बाहेरच्या पण बाजूने अशाच प्रकारे प्लेटा घालून घ्यायचेत. बघा बाहेरच्या पण बाजूने आपण व्यवस्थित अशा प्लेटा घालून घेणार आहोत. हे बघा व्यवस्थित आता प्लेटा घालून घेतलेल्या आहेत आपण बाहेरच्या पण बाजूने. आता दुसऱ्या पण बाजूने तशाच प्रकारे व्यवस्थित अशा प्लेटा घालून घ्यायचेत. हे बघा एक एक करून व्यवस्थित प्लेटा घालून घ्यायचेत त्या. हे बघा आपल्या प्लेटा तयार झालेल्या आहेत. आता काय करायचं, एक कापड घ्यायचं त्याची डबल घडी करायची आणि जो आपण गळा ड्रॉ केलेला आहे त्याचा जो आकार निघालेला आहे तो व्यवस्थित असा थोडंसं बाहेरच्या बाजूने शिल्लक ठेवायचं आणि कट करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आणि तो प्लेटांवर व्यवस्थित ठेवायचं आहे. हे बघा आणि त्याला काय करायचं, हलू नये म्हणून बाजूला हे बघा अशा प्रकारे आपण त्याला टाचणी लावून घ्यायची व्यवस्थित अशी. आणि त्याला आता आपण शिलाई घालून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची. आता टाचण्या काढून घ्यायच्यात आणि ते आतल्या बाजूचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि त्याला छोटे कट देऊन घ्यायचेत. ते पलटी करायचं आणि त्याला शिलाई घालून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी कडेने हे बघा व्यवस्थित अशी आपण शिलाई घालून घ्यायची. आणि हे बघा आता आपण हे बघा असे त्या आकाराला जो आपण आकार घेतला होता त्याला चारी बाजूने आपण व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची. हे बघा आता राहिलेले कापड आता आपण काय करायचं, कट करायचे.
आणि आपला जो मूळ आकार निघालेला होता त्याच्याबरोबर गळा ड्रॉ करून घ्यायचा। हे बघा, आणि त्याच्यावर आपला पाठीचा भाग ठेवून व्यवस्थित हे बघा असं जोडून घ्यायचे। हे बघा, पहिल्यांदा त्याला रब टिप मारायची सुरुवातीला, आणि नंतर ना हे बघा व्यवस्थित अशी त्याला शिलाई घालून घ्यायची। आता दुसरा पण भाग तशाच प्रकारे ठेवायचा। हे बघा, जर मागं पुढं होत असेल तर त्याला हे बघा अशा प्रकारे त्याच्यावर घडी घालून घ्यायची, मोजून घ्यायचे किंवा, आणि त्याला टिक मार्क करून घ्यायचे, आणि त्याच्यावर व्यवस्थित दुसरा भाग ठेवायचा आणि त्याला शिलाई घालून घ्यायची व्यवस्थित। हे बघा, आता एक पाटीला 1 ते 1.5 इंचाची पट्टी काढायची, त्याला शिलाई घालून घ्यायची कडेने, आणि ती हे बघा पाटीला जोडून घ्यायची। हे बघा असं पाटीला जोडून घ्यायची, नंतर दाबटीप घालून घ्यायची आणि त्याला दुमड घालून त्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे आता सरळ करून हे बघा आता आपण त्याला मणी बसवणार आहोत। तर हे बघा सुईमध्ये आपण मणी घालायचा, खालच्या बाजूला सुई न्यायची, नंतर ना पुढच्या प्लेटवर काढून घ्यायची आणि नंतर ना आणखी मणी घालून घ्यायचा। हे बघा अशा प्रकारे प्रत्येक प्लेटवर एक एक मणी आपण लावून घ्यायचा व्यवस्थित असा। हे बघा सगळ्या प्लेटवर मणी लावून घ्यायचेत। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।